व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. उपस्थितांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. खरं तर हा ब्रँड तुमच्या समोर घेऊन येताना मला अतिव आनंद होतोय, फार जबाबदारी वाटतेय, दडपण येतंय. त्यात महाराष्ट्रातली दोन उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रतिभावंत माणसं, गोड माणसं, कलाप्रेमी आणि ज्याचं सगळ्यात जास्त आत्ता या घडीला मला दडपण येतंय ते म्हणजे त्या गोष्टीचं, ते म्हणजे हे दोघेही महाराष्ट्रातले सगळ्यात भारी वक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या समक्ष इथे बोलताना मला खरंच खूप दडपण येतंय. आई शपथ सांगते, या ब्रँडची मी प्रणेती नसते तर नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र एवढे 4च शब्द बोलले असते. पण आज ती मला मुभा नाही. ब्रँडविषयी तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, त्यामागची कथा सांगायची आहे. तर तुम्हा दोघांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन, परवानगी घेऊन 2 शब्द बोलते, जे कदाचित थोडे लांबू शकतात. शर्मिला ताई आज इथे आल्या, त्याचाही मला आत्यंतिक आनंद होत आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग. सगळ्यात आधी कशामुळे हे सुरू झालं हे आधी सांगते. खरं सांगायचं तर मला ह्याच्यात पडायचंच नव्हतं अजिबात. गेल्याच वर्षी स्वतःला ओरडून झालं होतं, प्राजक्ता आता काही नवं वेंचर नाही, नाचायचं पण आहे, आपल्याला लिखाणही करायचं आहे, निर्मिती संस्थेअंतर्गत पण काहीतरी करायचं आहे, आपल्याला ट्रॅव्हलिंगही फार आवडतं, आपण हिंडत असतो फार, त्यात हास्य जत्रा, त्यात अभिनय रिलेटिंग सगळे प्रोजेक्ट्स, फोकस, बाकीही काही करायचं नाही, आता फक्त हास्य जत्रा आणि अभिनय एवढंच करायचं आहे. आणि असं असताना देवाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. अशा गोष्टी घडून आल्या, इतकं उफाळून आलं मला. आणि दुसरं कोणीतरी हे तितक्याच तन्मयतेनं, तितक्याच जबाबदारीनं करेल असं मला वाटलं नाही. हा विश्वास मी कोणावर टाकू शकले नाही. त्यामुळे मला ह्यात उतरावं लागलं आणि मी ते हातात घेतलं. काय सांगते, झालं असं, माझ्या सख्या चुलत भावाचं लग्न होतं. लग्नामध्ये विधींना नऊवार थीम ठरते. नथ नऊवार कॉमन असते, अलंकार मात्र आयदर नॉर्थ इंडियन सगळे कुंदन दागिने किंवा साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरी किंवा याचं मिक्सचर, परमिटेशन, कॉम्बिनेशन, काहीतरी फ्युजन काहीतरी असतं. आणि त्यात चूक काही नाही, कारण 5-7 हजाराच्या रेंजमध्ये अतिशय उत्तम इमिटेशन दागिने मिळतात आणि ते खरे वाटावेत इतके सुंदर असतात. त्यामुळे वधूसुद्धा हल्ली आता सोन्याऐवजी इमिटेशन दागिने परिधान करते आणि सुंदर असतात. माझा फक्त हट्ट एवढा होता, शिवपुत्र शंभूराजे किंवा पावनखिंड सारखे चित्रपट केल्यामुळे मराठी दागिने मला थोडेफार माहिती होते, वरवर अभ्यास नव्हता पण वरवर माहिती होते. तर माझा हट्ट हा होता की माझ्या भावाच्या लग्नात नऊवारीवर मला मराठी अलंकारच घालायचेत आणि सोन्यामध्ये कोण गुंतवणूक करणार, इमिटेशन पाहिजेत, जे मी वारंवार वापरू पण शकेन आणि त्याच्यात वैविध्य पण आणू शकेन. तेच नाही होणार. आणि माझा शोध सुरू झाला. 10 वर्ष इंडस्ट्रीत काम करते, 10 स्टायलिस्टना फोन फिरवले, त्यांच्याकडे कोणाकडेच इमिटेशन ज्वेलरी नव्हती. मी म्हटलं चित्रपटांना कशी वापरली, म्हणाल्या की अरे आपण ते खरे दागिने सोन्या चांदीचे रेंट आउट करतो ज्वेलर्सकडून, वापरतो आणि त्यांना परत देतो. म्हटलं ठीक, खरे तर नको आहेत, इमिटेशन हवेत, कुठे मिळतील माहिती नाही. पुणे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मी हिंडले, तिथे सुद्धा उत्तम प्रतीचे म्हणजे क्वालिटी जे लग्नामध्ये आपण परिधान करू अशी ज्वेलरी मला मिळाली नाही. सगळे ओके होते. त्यातही साजाचे 10 प्रकार, ठुशीचे 10 प्रकार आणि हे 2च जिन्नस, नथ, ठुशी, साज, या पलीकडे काहीच नाही. आणि कोणालाच माहिती नाही की ऑथेंटिक डिझाईन काय आहे ह्याची. म्हणजे 10 जर साज असतील तर मी 4-4दा विचारलं ज्वेलर्सना की ह्याच्यात पैकी ऑथेंटिक डिझाईन असणारा साज कोणता, ठुशी कोणती. कोणीही मला छातीटोकपणे सांगू शकलं नाही की हे प्राजक्ता, हे आहे ऑथेंटिक डिझाईन. विषय सोडला. मंजू प्रसाद ओक मला म्हणाल्या, त्यांचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे, त्या मला म्हणाल्या कोल्हापूरला जा, तुला तिकडे नक्की दागिने मिळतील. कार्यक्रम होता, त्यानिमित्तानं मी कोल्हापूरला पण गेले. तिथेही तीच कथा, सोन्यात दागिने मिळतायत
पण इमिटेशनमध्ये मला जिन्नस मिळाले नाहीत. पुणे मुंबईपेक्षा 1-2 जिन्नस एक्स्ट्रा मिळाले, ते पण ओके होते, ज्याच्यावर मी लग्न कार्य भागवलं. पण तो किडा लागला डोक्याला की का मिळत नाहीत. पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याचा योग आला, तेव्हा मी हिंडले आणि शोध घेतला की का नाही मिळत आहेत इमिटेशन दागिने. आम्हाला जर वापरायचे आहेत, माझ्यासारखी व्यक्ती जी फार वेळा एकच दागिना वापरू शकत नाही, वैविध्य पाहिजे वगैरे वगैरे, किंवा काही लोक ज्यांना परवडू शकत नाहीत सोन्याचे दागिने, किंवा रिस्क असते सोन्याचे दागिने परिधान करणं, चोरीला जाऊ नये वगैरे वगैरे, जी अनेक कारणं आहेत, त्यांनी काय करायचं. तर का मिळत नाही हे शोधत असताना मला असं कळलं की आपल्या मराठी दागिन्यांना कोणी इमिटेशन फॉर्ममध्ये आणलंच नाहीये, आपण बनवतच नाही. का तर मराठी अलंकार हा सगळा हँडमेड आहे. यातला कुठलाही जिन्नस आपण कुठल्याही मशिनरीमध्ये टाकून त्याचे हजारो लाखो पीसेस निघालेत असं करत नाही. मी त्यांना हे म्हटलं की अहो, जोपर्यंत लाखो लोक घालणार नाहीत हे दागिने, तोपर्यंत ट्रेंड येणार नाही, तोपर्यंत ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार नाही. सोन्यातही कोण का घडवेल जर ते ट्रेंडमध्ये नाहीये, तर हे बनवायला पाहिजेत. त्यांनी मला करून दाखवलं, तो व्हिडिओ आपण बघूया. हे सगळे जे अलंकार आहेत आपले मराठी, आपण साचे वापरतो, त्यासाठी लागणारी काही हत्यारं वापरतो, परंतु सगळ्या गोष्टी बारीकमधली बारीक डिझाईन सुद्धा घडवताना आपल्याला माणूसच लागतो. कुठलाच दागिना आपण मशीनमध्ये टाकला आणि बाहेर निघालाय धाडकन असं होत नाही. अतिशय कष्टानं एक दागिना बनवायला 15-15 दिवस लागतात. एक जण कारागिरी काम करतो, एक जण त्याला गाठवतो, एक जण त्याला सोन्याचं पाणी देतो. असे 5-6 माणसांकडे एक दागिना फिरतो आणि मग तो आपल्याकडे येतो. बरं, जे सोन्याचे कारागीर आहेत, सोन्याचे दागिने बनवणारे, तेवढेच दागिने बनवणारे कारागीर आहेत. त्याच्या पल्याड इमिटेशन वगैरे, चांदी वगैरे असं काही नाही. जे सोन्याचे बनवतात ते चांदीचे पण दागिने बनवतात. मी त्यांना म्हटलं की काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीतरी इन्व्हेंट करा, काहीतरी करा, पण आमच्यासाठी इमिटेशन दागिना आणा. तो कारागीर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मला म्हणाला की अहो, मला स्वतःला माझी इच्छा आहे की मराठी अलंकार सगळीकडे दिसावेत, पण त्याचा प्रचार प्रसार झालेला नाही. ॲक्च्युली आता मराठी माणसांना मराठी दागिना कोणता आहे हेही आठवत नाही. माझ्याकडे इतके उत्तमोत्तम साचे आहेत, काही जे मी माळ्यावर फेकून दिलेत कारण त्याला डिमांड नाही. माझ्या स्वतःच्या पोरांना या क्षेत्रात यायची इच्छा नाही, कारण कष्ट खूप आहेत आणि त्याला पैसे खूप कमी मिळतात. 50 वर्षांपूर्वी 100-150 कारागीर होते, आता 10-15ही शिल्लक नाही. पुढच्या 50 वर्षात काय अवस्था असेल माहिती नाही. कुणीतरी काहीतरी करायला पाहिजे. हे वाक्य माझ्या मानगुटीवर बसलं भूतासारखं. पण अर्थात सर्वसामान्य विचार. महाराज जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात म्हणून मी एका कारणी ऐकलं, एका कारणी सोडून दिलं त्यावेळी. पण तो किडा, ती सल मला लागून राहिली आणि पुन्हा पुन्हा विचार येत राहिला की आपल्यासारख्या माणसांनी ज्यांच्याकडे एक सेट प्लॅटफॉर्म आहे, एका वेळी ते हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात, त्याचा प्रचार प्रसार करू शकतात, कारागिरांना जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी काम करू शकतात, मराठी संस्कृतीविषयी प्रेम आहे ते दाखवण्याची हीच वेळ नाही का? कोणीतरी म्हणजे आपण का नाही, आणि आता नाही तर कधी? हा विचार झाल्यानंतर प्राजक्ता राज जन्माला आलं. बरं, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता, नाहीये, खूप खडतर आहे. इनफॅक्ट आत्ता सुद्धा आम्हाला, जसं मी म्हणाले की सोन्याचे दागिने बनवणारे जे कारागीर आहेत तेच इमिटेशन बनवतायत. सोन्यात बनवताना त्यांना प्रति ग्रॅम छान कारागिरी मिळते, चांदी हाताबाया पडून ते तयार होतात. इमिटेशन धातूलाच काही किंमत नाहीये, तर त्यांना काय पैसे मिळणार? इथे मी इमिटेशन म्हणजे काय एकदा एक्सप्लेन करते. इमिटेशन म्हणजे सोन्यासारखा दिसणारा हुबेहूब दागिना, नकली असं त्याचा खरा शब्दाचा अर्थ आहे. परंतु नकली म्हणण्यापेक्षा इमिटेशन, वेगवेगळ्या धातूमध्ये, बेंटेक्स जस्त वगैरे वगैरे वेगळ्या धातूंमध्ये हे बनतात. तर आत्ता सध्याला आम्ही ॲक्च्युली कारागीर शोधतोय, त्यांना जमवतोय, ऑनबोर्ड घेतोय, शिकवतोय आणि हे दागिने बनवायला बसवतोय. आणि प्राजक्ता राज या गोष्टीसाठी खूप स्पेशल आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे की आम्ही यात एक नवीन प्रयोग केलाय. आम्हाला माहितीच नव्हतं की हे मराठी दागिने जे आहेत ते कुठल्या धातूमध्ये चांगले बनतील. तर आम्ही खूप वेगवेगळ्या धातूंमध्ये प्रयोग केले, ते फसले
आणखी प्रयोग केले, तेही फसले. एक यशस्वी झाला, तो म्हणजे आम्ही तांब हा धातू वापरून त्याला सोन्याचं प्लेटिंग दिलंय आणि तो जिन्नस उत्तम दिसतोय. आम्ही तो डन केलाय, जो मी आता परिधान केलाय. आणि म्हणजे इतका छान, एक दोन दागिने इतके सुंदर बनलेत की सोन्याच्या दागिन्याचा फोटो आणि इमिटेशन ज्वेलरीचा फोटो शेजारी शेजारी ठेवला तर पटकन कळणार नाही कोणता खरा आहे कोणता इमिटेशन आहे. इतक्या क्वालिटीपर्यंत आम्ही ते अचीव करू शकलोय, हे आमचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य हे की 70-80 वर्ष आणि त्याहून जुने दागिने आम्ही प्रकाशात आणायचा प्रयत्न करतोय, तेही त्यांच्या मूळ स्वरूपात, म्हणजे ऑथेंटिक डिझाईनमध्ये. जे मी मगाशी म्हणत होते की यातलं ऑथेंटिक डिझाईन कोणतं, तर मी एकदा एक्सप्लेन करते. साजचा फोटो दाखवा. हा आहे कोल्हापुरी साज, जो आता इतका क्लिअर दिसत नाहीये, परंतु या साजामध्ये ह्या ज्या बाजूच्या ज्या आहेत, ही डिझाईन जी आहे त्याला पानाड्या म्हणतात. त्याला तार असणं अपेक्षित असतं. त्या पानाड्या म्हणजे चाफेकळी, पंचपानाडी, बेलपान, दोडका, कारलं, सूर्य, माणिक पानाडी, मत्स्य, कुर्म, नरसिंह, दशावतारातले हे या गोष्टी आहेत. गुलाब फूल, भ्रमर, चंद्र, पाचू पानाडी, गंडभैरी, मोरवेल, मयूरपंख, शंख, वाघनख, नाग, ताईत या सगळ्या गोष्टी असतात. हे असलेलं तरच ते पारंपरिक आहे, नाहीतर नाही. 124 सुट्या भागांनी हे साज, एक साज बनतो. ह्याला मी म्हणते ऑथेंटिक डिझाईन, पारंपरिक डिझाईन. मला असं वाटतं की मराठी संस्कृती, मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून नाही, परंतु आपलं वैशिष्ट्यच हे आहे. एकदा एकदाणीचा पण फोटो दाखवा. ही एकदाणी, ही सावित्रीबाई फुलेंच्या गळ्यात आपल्याला बघायला मिळते. आपलं वैशिष्ट्यच हे आहे की आपण अतिशय क्लिनिकल आहोत, अतिशय सिम्पल आहोत, लॉजिकल आहोत. अनवॉन्टेड गोष्टी, भपका, शोबाजी हे आपल्यात नाही. ती जी सिम्प्लिसिटी आहे ती आपल्या दागिन्यांमध्ये उतरलेली आहे. आणि आता ह्या दागिन्यांमध्ये म्हणजे याला पेंडंट टाकूया, ह्याला अजून काहीतरी डिझाईन करूया आणि मग आपण बाजारात आणूया, नाही. ऑथेंटिक डिझाईन विकणारं कोणी बाजारात नाहीये असं मला दिसलं, म्हणून आम्ही तेव्हा जसं घालायचे तसेच दागिने आत्ता तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतोय. अर्थात हा खूप सखोल अभ्यासाचा विषय आहे आणि मराठी दागिनाच एका नेमका हा किती वर्ष जुना आहे ह्याच्यावर खूप अभ्यास असणं आवश्यक होतं. मी बसले असते तर 5 वर्ष घालवली असती, म्हणून मी तज्ज्ञांना भेटले. तर ह्याच्यात सगळ्यात मोठं मार्गदर्शन मला लाभलं ते म्हणजे डॉक्टर सौ दीपाताई सावले ह्यांचं, ज्यांनी मराठीकालीन दागदागिने आणि अलंकार हा विषय घेऊन PhD केली आहे. महाराष्ट्रातल्या एकमेव त्या स्त्री आहे ज्यांनी मराठी दागिन्यांवर PhD केलेली आहे. त्यांचा आपण व्हिडिओ बघूया. 1993 ते 1999 या कालावधीमध्ये मी मराठीकालीन अलंकार आणि दागदागिने या विषयातून PhD करण्यासाठी संशोधन केले. त्यासाठी अनेक स्थळांना, महाराष्ट्रातील अनेक स्थळांना भेटी दिल्या, अनेक कागदपत्रांचा अभ्यास केला, ऐतिहासिक संदर्भ, निरनिराळ्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन मी हा ग्रंथ समाजापुढे आणलेला आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या अलंकाराची नोंद मी घेतलेली आहे आणि त्याचा संदर्भ प्राजक्ता माळी यांनी आपल्या दागिन्यांच्या संग्रहासाठी घेतलेला आहे. 100 ते 150 वर्षापूर्वीचे जुने दागिने त्यांनी संग्रहित केलेले आहेत. अतिशय सुंदर असा हा त्यांचा संग्रह आहे. त्यासाठी त्यांनी माझे मार्गदर्शन घेतलेले आहे. इतर अनेकांचं देखील त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं असेल. त्यांनी जे संग्रह केलेले आहे दागिने आहेत ते सगळे दागिने मी पाहिलेले आहेत आणि ते जुने 100 वर्षापूर्वीचे दागिने आहेत. त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर भारतीय परंपरा, महाराष्ट्रीयन परंपरा, सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी त्यांचा हा मानस खूप चांगला आहे. काही असे दागिने आहेत की जे समाजाच्या विस्मरणातून गेलेले आहेत आणि या समाजाच्या विस्मरणात केलेल्या दागिन्यांना पुन्हा झळाळी देण्याचा प्रयत्न प्राजक्ता करत आहेत. त्यांच्या या दागिन्याच्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्या करत आहेत. त्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलेलं होतं. मला जाता आलं असतं तर मला खूप आनंद झाला असता, पण माझ्या काही घरच्या अडचणीमुळे मी जाऊ शकत नाही. पण त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आता फर्स्ट फेजमध्ये जे दागिने आहेत ते सगळे दीपातांनी पाहिलेले आहेत आणि अप्रूव्ड केलेले आहेत.
त्याचबरोबर परशुराम चव्हाण नावाचे एक अभ्यासक आहे जे दागिन्यांमध्ये वापरले जाणारी रत्न याच्यावर PhD करतात. त्यांचा पण मार्गदर्शन घेतलंय. त्याचबरोबर इतिहासप्रेमी अभ्यासक लेखक सदानंद कदम, त्याचबरोबर कोल्हापुरातले अगणित कारागीर, ज्वेलर्स, 100 वर्ष जुन्या पेढ्या आणि दस्तूरखुद्द विश्वास पाटील सर, या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय. त्या सगळ्यांची मी आभारी आहे. तरी देखील मी अत्यंत प्रांजळपणे नम्रपणे हे इथे नमूद करू इच्छिते, हा सखोल अभ्यासाचा विषय आहे, मोठा विषय आहे. लोक हयात घालवतात तेव्हा कुठेतरी काहीतरी हाताला लागतं. मराठेशाही अटकेपार झेंडा फडकवला, इकडे दक्षिणेत तंजावरपर्यंत होते. फक्त राज्य नाही जिंकली तर सांस्कृतिक देवाणघेवाण पण झाली. दागिन्यांवर त्याचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये आपल्याकडे भरपूर इतिहासावर लेखन झालंय, पण पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे बायकांच्या, त्यातही त्यांच्या अलंकारांवर म्हणावं तितकं लेखन झालेलं नाहीये. फोटोजचा काही संबंधच नाही, फार कमी रेफरन्सेस आहेत. त्यामुळे या सगळ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जी माहिती उपलब्ध आहे त्या सगळ्यावर आधारित जे दागिने महाराष्ट्रात रुळले, आपलेच झाले, महाराष्ट्रानं स्वीकारले, खूप परिधान केले गेले असे दागिने आम्ही तुमच्यासमोर आणतोय. तरी देखील या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी सबंध महाराष्ट्राला इथे आवाहन करू इच्छिते की ज्यांचा कुणाचा या दागिन्यांवर विशेष अभ्यास असेल त्यांनी पुढे यावं. अधिक माहिती असेल ती आम्हाला पुरवावी. काही त्रुटी असतील तर त्या आम्हाला दाखवाव्यात. ही वेबसाईट जी आता लॉन्च झाली आहे ती एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा अपडेट करण्याची आमची तयारी आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे काही पणजी, खापरपणजी काळातले काही दागिने असतील ते आमच्यापर्यंत पोचवा. ते सगळे दागिने आणि या कारागिरींनी माळ्यावर टाकून दिलेले सगळे साचे काढून सबंध महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे. हा केवळ उद्घाटन समारंभ न समजता लोकार्पण समारंभ समजावा, आपलं काम समजावं आणि माहिती आमच्यापर्यंत पुरवावी आणि हातभार लावावा अशी नम्र विनंती. प्राजक्त साज हे नाव असावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. खूप थेट होईल असं माझं म्हणणं होतं, म्हणून मी ते निवडलं नाही. राज ह्या शब्दामध्ये श्रीमंती आहे, हुकूमत आहे, घरंदाजपणा आहे, ताकद आहे. लक्ष्मी म्हणलं, लक्ष्मी, वैभव, वैभव, राजलक्ष्मी, राजवैभव म्हटलं की चित्र बदलतं. राजबिंडा म्हणतो, राजेशाही म्हणतो, राजवाडा असतो. बरं, हा शब्द पलीकडे जरी लावला तरी देखील तेवढाच ग्रँडनेस येतो. धनराज, कविराज, रसराज, स्वरराज, सरकार राज, तसं प्राजक्त राज. इंग्रजीत येण्यापूर्वी आपली मक्तेदारी होती, आपली हुकूमत होती, आपलीच हुकूमत होती सगळीकडे. त्याला स्मरून मराठी दागिने जे काळाआड लोप पावत चाललेत त्या मराठी दागिन्यांची श्रीमंती तुमच्या समोर आणताना मला असं वाटलं हे नाव जास्त ॲप्ट असेल. ऑल्सो प्राजक्ताज एम्पायर या अर्थी हे घेऊ शकता, किंवा जसं प्राजक्त प्रभा होतं काव्यसंग्रह तसंच प्राजक्त राज. प्राजक्त राज या मेघडंबरीखाली 3 प्रमुख शाखा आहे जे मी तुम्हाला सांगितलं. एक सोनं, चांदी आणि त्याला आपण तांब म्हणू शकतो किंवा इमिटेशन. ह्यांना सुद्धा नावं देताना माझी इच्छा होती की माझ्याही हृदयाच्या जवळची नावं असावीत आणि महाराष्ट्राच्याही. त्यामुळे तुळजाभवानी आमची कुलदेवता म्हणून गोल्ड सेक्शनला नाव आहे तुळजा. खंडोबा आमचं कुलदैवत, निम्म्या महाराष्ट्राचं कुलदैवत. त्यांची पत्नी म्हाळसा म्हणून सिल्वरला नाव आहे म्हाळसा. आणि सोनसळा हे माझ्या पहिल्या चित्रपटातल्या पहिल्या व्यक्तिरेखेचं नाव होतं म्हणून इमिटेशनला नाव आहे सोनसळा. आपण पटकन दागिन्यांवर एक नजर टाकूया. सगळ्या दागिन्यांचे फोटो नाही आहेत, पण बेलपांटिक, मोहनमाळ, कोल्हापुरी साज तुम्ही बघितलात, वज्रटिक महालक्ष्मीच्या गळ्यात आहे ही, एकदाणी, जोंधळे मणिगुंड शेतकऱ्यांचा आवडता दागिना,
हा दागिना आनंदीबाई जोशींच्या गळ्यात आपण बघू शकतो. चिंचपेटी हा पेशवेकालीन दागिना आहे. सोन्याची नथ आम्ही मोठी इन्व्हेंट केली आहे. बुगडी, नक्षीमणी कुडी ही ॲब्सल्युटली लोप पावला होता दागिना. शिंदेशाही तोडे वन ऑफ माय फेवरेट. गहू तोडे, पैलू पाटली 24 कॅरेटमध्ये बनता हा जिन्नस. तोळबंद, चटेविण बाजूबंद, गजरी पैंजण मी घातलेत आत्ता. जोडव्या, मासोळ्या, ही सिल्वर ज्वेलरी आहे. मोरकाटा, अजून बरेचसे असे जिन्नस आहेत जे इथे नाही आहेत. या महिन्याच्या अखेरीस आम्ही पुढची फेज पण लॉन्च करतो. त्याच्यामध्ये बकुळी हार, कजरी हार, अष्टपैलू कंठी, मोहरमाळ, पुतळी हार, कंबरपट्टा असे बरेच दागिने येत आहेत. हे सगळे दागिने बघून पुरुषांनी अजिबात नाराज होऊ नये. या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी अजून एक अनाउन्समेंट करते की पुरुषांसाठीच्या दागिन्यांची शृंखला आम्ही लवकरच बाजारात आणत आहोत. माझ्या पणजोबांचं नाव होतं बळीबा. जसं हे तुळजा म्हाळसा सोनसळा आहे, त्या शृंखलेचं नाव असेल शिवबा, बळीबा, रायबा. त्याचबरोबर माझ्या 2 भाच्या आहेत. माझी इच्छा आहे की त्यांनी सुद्धा मराठी पारंपरिक दागिनेच घातले पाहिजे. त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा मला काहीतरी बाजारात आणायचं आहे. त्याचबरोबर राजघराणी आहेत, काही जहागीर आहेत, काही ज्यांनी आपले सगळे दागिने जुने लॉकरमध्ये बंद करून ठेवले, जे फक्त तेच वापरतात, त्यांना भेटी देऊन त्यांचे सगळे दागिने आणून त्याचे रेप्लिकास बनवून तुमच्यापर्यंत आणायचा आमचा मानस आहे. तुळजाभवानी आणि महादेव त्याला यश देवो. सरते शेवटी हे सांगू इच्छिते, प्राजक्तराज.in या वेबसाईटवर आम्ही अवेलेबल आहोत. फेसबुक, इन्स्टा या सगळ्या गोष्टींवर देखील आहोत. तिथे तुम्ही कनेक्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही ऑनलाईन आत्ता अवेलेबल आहोत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आम्हाला याचं एक्झिबिशन करायचं आहे. सगळ्यांपर्यंत हे दागिने ॲटलिस्ट दाखवायचे तरी आहेत. याचा मूळ, या सगळ्याचं मूळ हेच आहे की मराठी माणसांना मराठी दागिन्यांविषयी साक्षर करणं, त्याचा प्रसार करणं, त्यांच्या खिशाला परवडतील अशा रकमेमध्ये त्यांना ते उपलब्ध करून देणं, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आता जबाबदारी तुमची आहे याला उत्तम प्रतिसाद देण्याची, ज्याच्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे. माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे सोन्यामध्ये पण दागिने आहेत, चांदीमध्ये पण आहेत आणि इमिटेशनमध्ये पण आहे, जे रेंजमध्ये आहेत. तर कुठलंही कारण आणि सबबी देऊ नका. मराठी सणासमारंभांना, लग्नांना, कार्यक्रमांना मराठी पोशाखावर मराठी दागिनाच दिसायला हवा. पिरियड. खूप धन्यवाद. आज तुम्ही सगळेजण इथे आलात. इस्पेशली हे 2 माझे महत्त्वाचे पाहुणे, त्यांच्या परिसस्पर्शानं आज याचं उद्घाटन झालंय. त्यांचा परिसस्पर्श झालाय प्राजक्तराजला, तर मराठी जनांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.